उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर मोबाईल बघतीये. मोबाईल बघतीयेस? हो. मोबाईल बघून तुला कंटाळा नाही येत का? खूप येतो अगं, पण आता काय करू, माझा अभ्यास पण झालाय. मग तू मला एखादी छानशी गोष्ट सांग. नक्कीच सांगेल ना तुला मी. तुझ्या पप्पानी जी बनवली होती बघ बाबांनी झिब्राची कथा, त्याच्यामधलीच सांग. करवंदाची सांगू झिब्राची? हो. ओके, सांगते. मग एक होती झिब्रा, तिला करवंद खायचे मन झाले. मग झिब्रा म्हणाली बाबांना, बाबा बाबा मला करवंद खायचे. बाबा म्हणाले, अरे बाळा मला आता खूप काम आहे. मग झिब्रा म्हणाले, बाबा तिकडं काम आहे, तुम्ही चला करवंद खायला. मग तिचे बाबा म्हणाले, ठीक आहे बाळा चल, मी आल्यावर काम करतो. आणि मग ते गेले डोंगरावर. पण त्यांनी म्हणजे अशी एक टोकरी बनवली आणि त्यांच्यात एक क्रेस लागलेली. ते आधी ते टोकरी भरेल ना ते विनर. आणि मग दोघांनी टोकरी बनवली आणि पटपट पटपट करवंद गोळा केले. पण गोळा करायच्या आधीच झेब्राचे बाबा म्हणाले, अगं झेब्रा हे तर करवंद कच्चे आहेत. आणि मग झेब्रा म्हणाली बाबांना, बाबा चला आपण दुसऱ्या डोंगरावर जाऊ, या डोंगरावर तर पिकलेले नाहीये, दुसऱ्या जाऊया. ते दुसऱ्या गेले तर त्याला 4च करवंद भेटले. मग झेब्रा म्हणाली, अरे आपल्या सोबत उगाच चालू आपण, इथं काय कामच नव्हतं आपलं. मग आता तूच सांगितलंस बाळा. आणि मग आता आपण ते घरी गेले हा. आणि मग ती तिच्या मम्मीला म्हणाली, अगं मम्मी तिथं ना करवंदच भेटले नाहीत. खूप डोंगरावर आपण जाऊन आलो, आता माझे पाय पण दुखतायत. मग झेब्राची मम्मी म्हणाली, अगं ते उन्हात कशाला गेलतीस? आणि मग ते बाजारात गेले संध्याकाळी. बाजारात गेल्यावर तिथं तिला भाजी मंडळीमध्ये करवंद दिसले. आणि तिची मम्मी म्हणाली, ती मंदिरा असं वडत वडत घेऊन गेली आणि तिथं तिला हात दाखवला. अगं म्हणजे आम्ही डोंगरावर गेलो तर तिथं नव्हते करवंद, अगं तर इथं आहे. आणि मग झिब्राची मम्मी म्हणाली, ठीक आहे बाळा तुला घेऊन येते. मग तिने गोळा केले करवंद आणि मग त्या दुकानदाराने दिले तिला. आणि मग घरी घेऊन आले आणि तिच्या ती बाबांना सांगितलं की अगं बाबा बाबा हे बघा मी तर करवंद आणले बाजारातून. मग बाबा म्हणाले, अरे बाळा ते डोंगरावरची हेल्पीस घेऊन गेलते.